श्री शिवाय नमस्तुभ्यम. आजचा दिवस म्हणजे शिवरात्र, प्रदोष आणि त्रयोदशी असं एकत्र आलेलं आहे. आणि त्यात पितृ पंधरवडा म्हणजे त्रयोदशी श्राद्ध आज आहे. पितरांच्या स्वरूपामध्ये असलेले सगळे रेकीचे ग्रँड मास्टर, रेकी मास्टर, त्याचबरोबर आपले पूर्वज यांचे आशीर्वाद मिळवण्याचा आजचा पवित्र दिवस. आज संध्याकाळी रेकीचे ध्यान होईल. ऑनलाईन ऑफलाईन आपले रेकीचे ध्यान सुरू असतात. तर आजच्या रेकीच्या ध्यानासाठी तुम्ही जॉईन होऊ शकता. गुगल मीटवर आपले हे ध्यान असते. त्याची लिंक मी या शॉर्टच्या खाली टाकून ठेवत आहे. रेकी ही शिवशक्ती, तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नक्की आज तुम्ही रेकीचे ध्यान अटेंड करू शकता. बरोबर संध्याकाळी 7 वाजता. रेकी ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती जी चराचरामध्ये भरून आहे. या शिवशक्तीचा जेव्हा आपण ध्यास घेतो त्याद्वारे तिचे आशीर्वाद आपल्याला मिळतातच. आपली आंतरिक शक्ती वाढते. शरीरामध्ये असलेले 7 चक्र त्यांना जागृती मिळून शरीरातला प्रत्येक अवयव सक्षम होण्यासाठी मदत होते. सगळ्यांनी आवर्जून शिकावी अशी रेकी ही स्पर्श चिकित्सा. याच्यामध्ये आहे रेकीचे चिन्ह, ज्या चिन्हांद्वारे तुमच्या प्रारब्धामधनं जर काही कर्म चुकलेली असतील, कारण त्या कर्माच्या आधारावर या मनुष्य योनीमध्ये आपल्याला भोग मिळतात, तर ते भोग त्याची तीव्रता कमी करण्यासाठी नक्की रेकी ह्या सुंदर आशीर्वादाला आपल्या आयुष्यात घेऊन या. आणि बघा, जेव्हा प्रारब्धामध्ये आपल्या घडलेल्या चुका त्यांचे निर्मूलन होऊन ही मनुष्य योनी आपली जास्तीत जास्त सुखी व्हायला लागते. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करायला लागतो. आणि कर्म हे अतिशय श्रेष्ठ असलेले हे कलियुग, सातत्याने चांगली कर्म, चांगले विचार आणि त्याप्रमाणे वागणे, त्याप्रमाणे बोलणे, त्याद्वारे त्या वैश्विक ब्रह्मांडीय शक्तीचे सगळ्यात अगोदर आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. प्रत्येकाने शिकावे अशी ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, जिचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळायला लागतात. रेकी मास्टर होऊन मला 25 वर्ष होऊन गेलेली आहेत. माझ्या रेकीच्या मास्टर वासंतीताई अभ्यंकर यांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. तुम्ही सुद्धा रेकी ह्या वैश्विक शक्तीला आपल्या आयुष्यात घेऊन या. आणि बघा, प्रत्येक दिवस आपला किती छान जायला लागतो. संकटांची